शालोम जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत। मी तुझ्यावरी प्रेम करीन, तुझ्यावरी प्रेम करणार, मी तुझ्यावरी प्रेम करीन, मागे न फिरणार, शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्र संहिता याचा 42वा अध्याय वचने 6 ते 8। स्तोत्र संहिता याचा 42वा अध्याय वचने 6 ते 8। त्यांच्यापैकी कोणी माझ्या समाचारास आला तर तो वरपांगी बोलतो, तो आपल्या मनात कुकलपणा साठवतो आणि बाहेर जाऊन त्या सांगतो। माझे सर्व द्वेष्टे मिळून माझ्या विरुद्ध कुजबुज करतात आणि माझ्या अहिताच्या मसलती योजतात। त्याला असाध्य रोग जडला आहे, तो पडला आहे, तो आता उठणार नाही असे ते म्हणतात। देवबाप वाचलेले वचन आपल्यासाठी आशीर्वादित करो। येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्व श्रोत्यांना सप्रेम सलाम। प्रियांनो, जे स्तोत्र आपल्या समोर वाचण्यात आलेलं आहे अगदी सुंदरसं असं स्तोत्र आहे। स्तोत्र करता 42 यामध्ये आपले जे दुःख आहे किंवा आपल्या विरोधातले जे लोक उभे आहे त्या संदर्भामध्ये केलेली परमेश्वराकडे त्यांनी जी विनंती आहे, जी काकुळतेची विनंती आहे ती इथं आम्हाला अशी दिसून येते। मरेल आणि याचे नावगाव केव्हा नाहीशी होईल। होय प्रियांनो, ज्यावेळेस या प्रकारचे लोक आम्हाला बोलत असतात त्यावेळेस आमचं हृदय, आमचं मन किंवा आमचं अंतःकरण जे आहे ते अत्यंत दुःखी होतं। त्या व्यक्तीला आम्ही कधी क्षमा करू शकत नाही, त्या व्यक्तीला कधी आम्ही माफ करू शकत नाही, कारण की त्या व्यक्तीने अशा प्रकारच्या अभद्र गोष्टी आमच्या विरोधात ज्या आहेत त्या बोललेल्या आहेत। पुढे तो आम्हाला सांगतो की माझे लोक जे आहेत, माझे जवळचे लोक आहेत, आणि 9व्या वचनात तो म्हणतो की माझा सखा, ज्याच्यावरती माझा विश्वास होता, ज्यांनी माझे अन्न खाल्ले, त्याने माझ्यावरती लात उगारलेली आहे। कधी कधी असं वाटतं आम्हाला की बाहेरचे लोक आम्हाला बोलतात, बाहेरचे लोक आमच्या विरोधात त्या ठिकाणी आहे, तर ते सहज आम्हाला पेलण्याची ताकद आम्हाला कुठून तरी येते किंवा त्यांच्या विरोधात आम्ही उभा राहू शकतो किंवा त्या गोष्टी आम्ही सहन करू शकतो। परंतु कधी कधी ज्यावेळेस आमच्या घरचे लोक किंवा आमचा सखा ज्याला आम्ही म्हणतो, आमचे प्रियजनच कधी कधी आमच्या विरोधात उभे राहतात। अनेक वेळेस आम्ही पाहतो की अनेक कुटुंबामध्ये पती जे आहे ते त्या कुटुंबाच्या विरोधात, पत्नीच्या विरोधात आहे, पत्नी पतीच्या विरोधात आहे, लेकरं जे आहे ते आई वडिलांच्या विरोधात आहे। विस्कळीत झालेलं असं कुटुंब जे आहे ते आम्हाला इथे दिसतं। आणि खरंच प्रियानो, त्यावेळेस खूप कठीण असतं की अशा कुटुंबामध्ये उभं राहून
देवाच्या सानिध्यामध्ये राहणं, पवित्र आत्म्यामध्ये चालणं. परंतु तरी सुद्धा स्तोत्रकर्ता या ठिकाणी तो सांगतो की हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. ज्यावेळेस पियानो आम्ही संकटात असतो, त्रासामध्ये असतो आणि आजारात आणि विकारात असतो, अनेक वेळेस त्यावेळेस आम्ही फक्त आमच्या मनाने आणि विचाराने आम्ही युद्ध करत असतो. आम्ही विचार करत असतो की याच्या विरोधात कसं लढावं, याला तोंड कसं द्यावं, किंवा या व्यक्तीच्या विरोधात आम्ही कशा प्रकारे आम्ही काही गोष्टी कराव्या. परंतु स्तोत्रकर्ता या ठिकाणी सांगतो की तरी सुद्धा मी परमेश्वराच्या जवळ आहे. आणि अशा बऱ्याच वेळेस आम्ही परमेश्वरापासून दूर जातो. सैतान हीच वेळ पकडतो की ज्याच्याद्वारे आम्ही परमेश्वरापासून दूर जावं, आमच्या विश्वासापासून आम्ही दूर जाऊ, परमेश्वराची जो आमचा भरोसा आहे त्या भरोसापासून आम्ही दूर राहावं. आणि म्हणून अशा व्यक्तींना आम्ही परमेश्वराच्या हातात न देता अशा व्यक्तींचा लढा लढण्याचा आम्ही स्वतः प्रयत्न करत असतो. परंतु प्रियांनो, स्तोत्रकर्ता या ठिकाणी सांगत आहे की मी सर्व काही परमेश्वराच्या हातात देत आहे. परमेश्वर ह्या गोष्टी पाहिल. परमेश्वर जो आहे तो या गोष्टीसाठी तो माझ्याकडे लक्ष देईल. आणि म्हणून तो म्हणतो की हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, प्रभू माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणेला झालेला आहे. आणि खरंच प्रियांनो, या संकटामध्ये आम्ही हा विचार केला पाहिजे की प्रभूच्या जवळ मी कसा अधिकने अधिक जाईल. संकट आम्हाला परमेश्वराच्या जवळ घेऊन जातात, त्रास आम्हाला परमेश्वराच्या जवळ घेऊन जातात, आजार आम्हाला परमेश्वराच्या जवळ घेऊन जातात. आणि हा विचार करणं आम्हाला अत्यंत गरजेचं आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आमचे वैरी आमच्या विरोधात आहेत, आमचे लोक आमच्या विरोधात आहे, आणि एवढंच नाही तर ज्याला आम्ही आमचा सखा किंवा आमचा प्रियजन म्हणतो, आमच्या जवळचे लोक म्हणतो, तेही ज्यावेळेस आमच्या विरोधात उभे आहेत असं आम्हाला भासतं, असं आम्हाला वाटतं किंवा असं आम्हाला ऐकू येतं, एकच उपाय आहे प्रियांनो की आम्ही परमेश्वराच्या जवळ जावं. परमेश्वराकडे या सर्व गोष्टी आम्ही सांगाव्यात. आम्ही तो लढा लढू नये, तो परमेश्वराच्या हातात या सर्व व्यक्तींना आम्ही द्यावं. परमेश्वराची जर इच्छा असेल तर परमेश्वर त्या प्रकारे त्या गोष्टींचा न्याय निवाडा करेल. परंतु आम्ही परमेश्वराला कधी सोडू नये. आम्ही सदोदित परमेश्वराच्या समोर असावं. प्रभू करो आणि सर्व अशा गोष्टीवरती विजय मिळवण्यासाठी तो आम्हाला सहाय्य करू. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही मानवमुन्या जगामध्ये असताना अनेक वेळेस अनेक संकटांना, आमच्या जवळच्या लोकांच्या येणाऱ्या संकटांना आम्हाला तोंड द्यावं लागतं. प्रभू, आज जे प्रियजन, प्रिय पवित्र बापा ह्या संकटात आहे, अशा गोष्टींच्या त्रासामध्ये आहेत, अशा गोष्टींच्या विचारांमध्ये आहे, प्रभू मी प्रार्थना करतो की अशा सर्वांना तुझ्याजवळ राहण्याची शक्ती आणि सामर्थ्य दे. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. मग दुःख संकटे किती हो, मागे न फिरना, शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच मार्गी मी चालणार. मग दुःख संकटे किती हो, मागे न फिरना. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.